नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील अष्टमः पाठः वाचन प्रशंसा या पाठाचा भाषाभ्यास बघूया. या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण या वाचन प्रशंसेमधील सगळ्या श्लोकांचा अर्थ समजावून घेतलेला होता आणि आजच्या भागात आपण याचा भाषाभ्यास बघूया. बघा, भाषाभ्यासः त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न, वाचनेन के गुणाः वर्धन्ते, म्हणजे वाचनामुळे कोणते गुण वाढतात. तर बघा, पहिल्याच आपल्या श्लोकामध्ये उत्तर आहे याचं, वाचनेन शीलं सद्गुणसंपत्तिः ज्ञानं विज्ञानं उत्साहः च वर्धन्ते. म्हणजे चारित्र्य, सद्गुणसंपत्ती, ज्ञान, विज्ञान आणि उत्साह वाढतो. आता दुसरा प्रश्न, वाचनेन मनुजाः किं बोधन्ते, म्हणजे वाचनाने माणसांना कशाचा बोध होतो. तर वाचनेन मनुजाः बहून विषयान बोधन्ते, म्हणजे वाचनामुळे माणसांना बहून म्हणजे पुष्कळ विषयांचा बोध हा होत असतो. पुढचा प्रश्न, विद्यार्थिना कथम कालक्षेपः न कर्तव्यः, म्हणजे विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे कालक्षेपः म्हणजे वेळ वाया घालवणे, तर वेळ वाया घालवला नाही पाहिजे. विद्यार्थ्यांनी कशामध्ये वेळ वाया नाही घालवला पाहिजे. तर बघा, विद्यार्थिना वृथाभ्रमण, कुक्रीडा, परपीडापभाषणैः कालक्षेपः न कर्तव्यः. वृथाभ्रमण म्हणजे विनाकारण बाहेर भटकणे, कुक्रीडा वाईट प्रकारचे खेळ, परपीडा म्हणजे दुसऱ्यांना त्रास देणे आणि अपभाषण म्हणजे काय, तर अपशब्द उच्चारणे. या गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांनी आपला वेळ वाया घालवला नाही पाहिजे. प्रश्न दुसरा आहे, समानार्थक शब्दान लिखत. समानार्थी शब्द लिहायचे आहेत. शीलम चारित्र्यम, दक्षः तत्परः, रताः म्हणजेच मग्नाः, कालक्षेपः कालव्ययः, वार्धक्यम वार्धकम आणि पंडितः विद्वान. आता प्रश्न तिसरा आहे, जालरेखाचित्रम पूरयत. हे जालरेखाचित्र पूर्ण करायचं आहे. तर मध्ये काय दिलं त्यांनी, सद्ग्रंथ वाचनम, म्हणजे चांगल्या ग्रंथांचं वाचन हे कसं असतं. तर आपण हे पहिल्यांदा लिहिलंय, ज्ञानदम म्हणजे ज्ञान देणारं असतं. त्याच्यानंतर शीलरक्षकम, आपल्या चारित्र्याचं रक्षण करणारं असतं. हे त्यांनी शीलरक्षकम पुस्तकात दिलेलंच आहे. दुःखहरणम म्हणजे दुःखहरण करणारं असतं आणि हितकारकम म्हणजे आपल्या हिताचंच असतं. अशा प्रकारे हे जालरेखाचित्र पूर्ण करायचं होतं. आता पुढचं जालरेखाचित्र बघा, वाचनेन त्यांनी एक दिले आपल्याला, सद्गुणसंपत्तीही वर्धते, म्हणजे वाचनाने काय वाढते, काय काय वाढतं, सद्गुण संपत्ती हे त्यांनी एक दिलंय, म्हणजे चांगल्या गुणांची संपत्ती. आता अजून काय काय आलंय श्लोकामध्ये, तर वाचनेन शीलम वर्धते, शील म्हणजे चारित्र्य. त्याच्यानंतर वाचनेन ज्ञानम वर्धते, वाचनेन विज्ञानम वर्धते आणि वाचनेन उत्साहः वर्धते, उत्साह सुद्धा वाढतो. आता पुढचं जालरेखाचित्र बघा, कालक्षेपस्य कारणानी म्हणजे वेळ वाया घालवायची कारणं. विद्यार्थ्यांनी यामध्ये वेळ वाया घालवला नाही पाहिजे. कशामध्ये, तर एक त्यांनी दिलंय अपभाषणम. अपभाषणम म्हणजेच अपशब्द उच्चारणे. आता बघा, त्याच्यानंतर आहे वृथाभ्रमणम म्हणजे विनाकारण भटकणे, परपीडा दुसऱ्याला त्रास देणे, कुक्रीडा म्हणजे वाईट प्रकारचे खेळ. तर यामध्ये कालक्षेपाची ही कारणं आहेत वेळ वाया घालवायची. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपला वेळ वाया घालवला नाही पाहिजे. त्यापेक्षा मग काय केलं पाहिजे, तर वाचन केलं पाहिजे. प्रश्न चौथा, विरुद्धार्थक शब्दान लिखत. विरुद्धार्थी शब्द लिहायचे. सद्गुणः याच्या विरुद्ध दुर्गुणः,
उत्साहः निरुत्साहः, प्राचीनाः अर्वाचीनाः आणि उपकारकम अपकारकम हे आहेत विरुद्धार्थी शब्द. आता पुढे संधी विग्रहम कुरुत, संधी विग्रह करायचा आहे. वाचनेनैव, संधी विग्रह कसा होईल? वाचनेन अधिक एव आणि अद्ययावधी अद्ययावत अधिक ही. पुढे सांगितलंय प्रश्न 6वा, माध्यम भाषया उत्तरम लिखत. माध्यम भाषेत उत्तर लिहायचंय. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे वाचनम उपकारकम कथम इति स्पष्टीकुरुत. म्हणजे वाचन हे कसं काय उपकारक आहे हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. तर बघा, वाचन प्रशंसा या पाठात वाचनाचे महत्त्व आणि फायदे सांगितलेले आहेत. वाचन अनेक दृष्टींनी उपकारक ठरते. वाचनाने पुष्कळ विषयांची माहिती मिळते. माणूस बहुश्रुत बनतो. वाचनाने आपल्या व्यक्तिमत्वाचाही विकास होत असतो. ज्या वाचनाने चारित्र्य, सद्गुणसंपत्ती, ज्ञान, विज्ञान आणि उत्साह वाढतो ते वाचन हितावहच असते. आपल्या कार्यक्षेत्रासंबंधी पुस्तके वाचली तर कामात साहजिकच आपण तरबेज होऊ शकतो. अद्ययावत ज्ञानासाठी माणसाने रोज वर्तमानपत्र वाचले पाहिजे. आजूबाजूला चालू असणाऱ्या घडामोडींची त्यातून माहिती मिळत असते. वाचन हे लहानपणी ज्ञान देणारे, तरुणपणी चारित्र्याचे रक्षण करणारे आणि म्हातारपणी दुःख हरण करणारे असते. म्हणून सर्व प्रकारच्या चांगल्या विद्येसाठी वाचन हे उपकारक असते. तर हे आहे याचं उत्तर. आता त्यामधलाच दुसरा प्रश्न आहे माध्यम भाषया उत्तरतमध्ये, हितम सद्ग्रंथ वाचनम इति कविः किमर्थम वदति. म्हणजे सद्ग्रंथ म्हणजेच चांगल्या ग्रंथांचं वाचन हे हितकारक आहे असे कवी कशासाठी म्हणतात? तर त्याचं उत्तर, वाचन प्रशंसा या पाठात वाचनाचे महत्त्व आणि फायदे सांगितलेले आहेत. चांगल्या ग्रंथांचे वाचन तीनही अवस्थांमध्ये कसे हितकारक असते हेही कवीने सांगितले आहे. बघा आता पुढे, बालपणी जर वाचन केले तर त्यामुळे ज्ञान प्राप्त होते. तेच वाचन जर आपण तारुण्यात केले तर आपल्या चारित्र्याचे रक्षण होते. चांगल्या ग्रंथांच्या वाचनामुळे माणूस वाईट मार्गाने न जाता चांगल्याच मार्गाचा, कामांचा अवलंब करत असतो. तसेच म्हातारपणी एकटेपणा जाणवू नये व मन कुठेतरी गुंतून राहावे यासाठी जर आपण वाचन केले तर आपले दुःख दूर होण्यासही मदत होते. म्हणून सद्ग्रंथांचे वाचन हे तीनही काळात हितकारकच असते असे कवी सांगतात. हे होतं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता प्रश्न 7वा आहे विशेषण विशेषणाम मेलनम कुरुत. म्हणजे विशेषण आणि विशेष्य यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर बघा, उपकारकम, काय उपकारक आहे? वाचनम उपकारकम. प्राचीनाः कविपंडिताः, प्राचीन कविपंडित. दक्षाः मनुजाः आणि बहुन विषयान, पुष्कळ विषय. तर बघा, अशा प्रकारे आज आपण वाचन प्रशंसा या पाठाचा भाषाभ्यास बघितलेला आहे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.